नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे, एक फुल टाइम ट्रेडर आणि मेंटॉर आहे. डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी ट्रेडसेन्स इन्स्टिट्यूट या चॅनलवरती तुमचं स्वागत करतो आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करून घ्या, कारण डेली मी गोल्डचा ॲनालिसिस सांगत असतो. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर ना तुम्हाला डेली अपडेट्स मिळत जातील. ओके, चलो आज सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला एक ट्रेड दाखवतो. एक्झॅक्टली या लेवलला म्हणजेच 4158 या लेवलला आपण एक लाईव्ह स्ट्रीममध्ये सेलिंग साईडला ट्रेड प्लॅन केलेला आणि माझी लॉट साईज होती स्टँडर्ड लॉट. ओके, एका स्टँडर्ड लॉटने मी ट्रेड करत होतो आणि जवळपास हा ट्रेड मी 400 पिप्स होल्ड केला. मी माझ्यासोबत सगळे स्टुडंट लाईव्ह स्ट्रीमवरती ट्रेड करत होते आणि जेव्हा मार्केट इथून रिव्हर्स व्हायला झालं, जेव्हा मार्केट इथं आलेलं तेव्हा आपल्याला $4000 प्रॉफिट दिसत होता. $4000 जेव्हा प्रॉफिट दिसत होता तेव्हा ह्या ग्रीन कॅन्डल नंतर ना आपण SL हा एक्झॅक्टली इथं आणून ठेवला. ठीक आहे, 270 पिप्सवरती आपण SL आणून ठेवला आणि त्याच्यानंतर ना आपला SL हिट झाला. ॲक्च्युली आपलं जे टार्गेट ठरवलेलं आपण त्या टार्गेटपर्यंत मार्केट आलं नाही. मी वाट बघत होतो त्या लेवलपर्यंत यायची, पण त्या लेवलवरती मार्केट आलेलं नाही. इथून रिव्हर्स केला, आपला SL हिट केला आणि परत एकदा मार्केट आता फॉल करायचा प्रयत्न करत आहे. सो खूप चांगला ट्रेड झाला. 400 पिप्स आपण प्लस होतो, $4000 प्लस दिसत होतं, पण आपण $2700 प्रॉफिट घेऊन या ट्रेडमधून बाहेर निघलो. बट जर हा माझ्या वेमध्ये गेला असता तर जवळपास 600 पिप्स मी या ट्रेडमध्ये बुक केले असते आणि $6000 प्रॉफिट आपल्याला या ट्रेडमध्ये झाला असता. ओके, सो कालच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये जे पण लेवल्स मी तुम्हाला दिलेल्या त्या एक्झॅक्टली वर्क झालेल्या आहेत. तुम्ही प्रिव्हियस डेली ॲनालिसिस व्हिडिओ जाऊन बघू शकताय. त्या लेवल जर बघितला तर एक्झॅक्टली सांगितलेल्या लेवलपासूनच सेलिंग आलेली आहे. ओके, चलो आता उद्या काय होणार आहे त्याचं ॲनालिसिस मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. उद्या आहे 11 जून आणि 11 जूनला मार्केटमध्ये कशी मुवमेंट येणार आहे ते आपण थोडंसं प्रेडिक्ट करायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा मी या सगळ्या ड्रॉइंग्स रिमूव्ह करतो आणि 4 आवर्समध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो की नेमकं काय घडतंय. ओके, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की 4100 हे टार्गेट मी का ठेवलेलं, तर जस्ट बिकॉज ऑफ दिस ही एक लिक्विडिटी लेवल आहे. तिथपर्यंत मार्केट येणार हे मी गेल्या 5-6 दिवसाआधी सांगतोय. 5-6 दिवसाआधी मी स्ट्रीममध्ये सांगतोय, त्याचबरोबर मी तुम्हाला डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सांगतोय की इथपर्यंत मार्केट येऊ शकतं. एक्झॅक्टली या लेवलवरती मार्केट येतं आहे. आता आपल्याला ट्रेड कोणता प्लॅन करायचा तो समजून घ्या. या लेवलवरती आलं, ओके, या लेवलवरती मार्केट आलं की इथून मार्केट बाईंग साईडला बूम होऊ शकतं गाईज. ओके, बाईंग साईडला बूम होऊ शकतं. सो जेव्हा आपण 4099 किंवा 4100 वरती मार्केट येईल तेव्हा जी 4 आवर्सची कॅन्डल तिथं येईल ना, 30 पिप्सचा SL लावा. 30 ना, ॲक्च्युली 50 पिप्सचा SL लावा, कारण आत्ताची मार्केटची जी कंडिशन आहे त्यात 30 पिप्सचा SL हा प्रॉपर असा वर्क होत नाही आहे. ठीक आहे, त्यामुळं तुम्हाला SL मोठा लावावा लागणार आणि जी कॅन्डल इथं येईल, आता समजा या 4 आवर्सच्या कॅन्डलला 1 hour and 46 minutes लेफ्ट आहेत. नेक्स्ट कॅन्डल जर अशी बनली ही रेडवाली, ओके, आणि त्याची बॉडी इथं असली तर त्या बॉडीचा हाय हे त्याचं टार्गेट राहील. ठीक आहे, या लेवलवरती आला की एक बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करा आणि एक्झॅक्टली त्या लेवलची बॉडीचा हाय हे त्याचं पहिलं टार्गेट असेल. ठीक आहे, जर हीच कॅन्डल कंटिन्यू एका तासात पुढच्या इथं टॅप करायला आली तर पहिलं टार्गेट तुमचं राहणार आहे हे, म्हणजे हे 470 पिप्स तुम्ही बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करू शकता. आणि समजा जर हीच कॅन्डल शार्पली या लेवलला जर ब्रेकआउट दिला तर मार्केट अजून इथून 100 पिप्स खाली पडू शकतं. ठीक आहे, ब्रेक व्हायची वाट बघा. प्रॉपर ही लेवल ब्रेक झाल्यानंतर ना जेव्हा एखादा पुलबॅक मिळेल, ओके, 9 EMA लावा. जेव्हा एखादा पुलबॅक मिळेल तेव्हा एक्झॅक्टली EMA टॅपला तुम्ही सेलिंग साईडला ट्रेड प्लॅन करा. ओके, हे 2 ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकताय. त्याचबरोबर जर तुम्हाला अजून परत एकदा सेलिंग साईडला एंट्री करायची असेल तर गाईज
नका करू, आत्ता थोड्या वेळासाठी थांबा, बिलकुल एंट्री करू नका, कारण ऑलरेडी मार्केटमध्ये खूप सेलिंग आलेली आहे. 4 आवरमध्ये जर तुम्ही बघितला तर ऑलमोस्ट 1 2 3 4 5 6 कॅन्डल आहेत ज्यात कंटिन्यूस फॉल तुम्हाला बघायला मिळतो. सो सेलिंग साईडला आत्ता तर ट्रेड नको, पण हा बाईंग साईडला तुम्ही करू शकता. आणि ही लेवल ब्रेक झाली तर फक्त पुलबॅकला तुम्ही हा ट्रेड प्लॅन करा. ओके, बाकी कंटिन्यू डेली ॲनालिसिस व्हिडिओ बघत जावा, तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी समजतील. 1 आवरमध्ये पण मी तुम्हाला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. 1 आवरमध्ये जर तुम्ही बघितलं तर हा एक झोन बनवला आहे बघा मार्केटने, एक्झॅक्टली हा एक झोन बनवला आहे जो आहे 4353. हा झोन बनवला आहे. जर मार्केट शार्पली इथून अपसाईडला गेलं ना, इथून अपसाईडला गेलं तर 3000 पिप्स रिकवर पण करू शकता. सो इथं आलेला ट्रेड अजिबात मिस करू नका. पहिलं टार्गेट तर हे राहणार आहे. स्विंग जर ट्रेड तुम्ही प्लॅन करत असाल तर इथून 2000 पिप्स अपसाईडला आणि त्याच्यानंतर ना हे टार्गेट. सो पॉईंटला थोडी थोडी क्वांटिटी रिकामी करत जावा, चांगली मुवमेंट येणार आहे. आणि प्रॉपर प्राइस ॲक्शन फॉलो केले. जर 1 आवरमध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रॉपर एक डाऊन साईडला एंट्री, नंतरनं पुलबॅक, नंतरनं थोडंसं मार्केट साईडवेज राहिलं आहे. ओके, हा एक सिनारिओ तयार झाला आहे आणि डायरेक्ट मोठा फॉल आला, त्याच्यानंतरनं एक पुलबॅक, नंतरनं परत फॉल, नंतरनं पुलबॅक, फॉल. आता एक पुलबॅक जो आहे तो इथून येऊ शकतो आणि इथून हा पुलबॅक येणार 4200 पर्यंत. सो 1000 पिप्सची मुवमेंट एक्सपेक्टेड आहे मार्केटमध्ये. लेट्स सी, सगळ्यांनी व्यवस्थित ट्रेड करा आणि मित्रांनो क्वांटिटी व्यवस्थित ठेवा, ठीक आहे. कारण SL मोठा लागतोय तर ज्या क्वांटिटीने तुम्ही कंटिन्यूस काम करताय त्यापेक्षा कमी क्वांटिटीने काम करा. ओके, चलो, बेस्ट ऑफ लक गाईज, व्यवस्थित ट्रेडिंग करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली लाईव्ह स्ट्रीमवरती या. आज आपण खूप चांगला ट्रेड केला. तसंच दररोज आपण ट्रेड करतो संध्याकाळी 7 वाजता. ट्रेडसन्स ट्रेडिंग इन्स्टिट्यूट या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला आजचा ट्रेड आवडला असेल तर कमेंट सेशनमध्ये ट्रेडची तारीफ करायला विसरू नका. चलो, थँक्यू सो मच गाईज. इंस्टावरती मला फॉलो करा. इंस्टावरती तुम्हाला एक चांगली सिरीज बघायला मिळते, ट्रेड स्मार्ट सिरीज. म्हणजे काही बेसिक चुका होतात लोकांकडून जे ट्रेडिंग करताना, त्या गोष्टी छोट्या छोट्या व्हिडिओ 30-30 सेकंदाच्या व्हिडिओत मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. होप सो ते व्हिडिओ देखील तुम्हाला आवडतील. इन्स्टाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता इंस्टाग्राम. ओके, आणि मी सांगितल्याप्रमाणे मी आजपासून कुठल्या ब्रोकरची ॲडव्हर्टाइजमेंट नाही करणार आहे. सो चॉईस तुमची आहे, तुम्हाला जो ब्रोकर यूज करायचा तो करा. फक्त डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक्स दिलेल्या आहेत. ओके, त्याच्या अंडर जर तुम्ही अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला एवढाच फायदा होणार आहे की तुम्हाला रिअल वन्स क्लबला जॉईन होता येईल. ओके, चलो, थँक्यू सो मच गाईज. थँक्यू, बाय बाय बाय. बी रिअल वन गाईज.